राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम जो 2026-27 साठी या ठिकाणी इथं असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची 2026 मध्ये 10वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाणार आहे। आता यासाठी कुठलाही पेपर वगैरे जो काही आहे तर तो आपल्याला द्यायचा नाही। ही पूर्णपणे जे काही आहेत तर या ठिकाणी एक मेरिट बेसवरती म्हणजे की जे तुमचे 10वीचे मार्क होते त्या बेसिसवरती आणि यांनी जो काही क्रायटेरिया ठरवलेला आहे या बेसिसवरती जे काही तर तुमची या ठिकाणी इथं निवड या स्कॉलरशिपसाठी जे काही तर इथं होऊ शकते। आता ज्या विद्यार्थ्यांची इथं इलिजिबिलिटी आपल्याला नेमकी काय देण्यात आलेली आहे की जे विद्यार्थी क्लास 10 मध्ये या ठिकाणी 2026 या वर्षामध्ये इथं पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्कॉलरशिप असेल। त्याच्यानंतर ज्यांना 65% पेक्षा जास्त जे काही तर मार्क या ठिकाणी इथं असणार आहेत म्हणजे तुम्हाला कमीत कमी जे मार्क आहेत तर ते 65% या ठिकाणी इथं असणं आवश्यक आहे तरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी जे काही तर इथं अप्लाय करू शकता। आणि ज्यांच्या पालकांचं उत्पन्न वर्षभराचं 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात। म्हणजे ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे असे विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी इथं अप्लाय करू शकत नाहीत। याला अप्लाय करण्याची तारीख किती आहे तर तुम्ही 28 जून 2026 पर्यंत या ठिकाणी जे काही आहेत तर या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता। आता याच्यामध्ये प्रेफरन्स जो काही आहे तर तो कोणत्या विद्यार्थ्यांना इथं पहिल्यांदा दिला जाणार आहे तर तो बघा, आता जे विद्यार्थी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना इथे पहिला प्रेफरन्स असेल। त्याच्यानंतर यामध्ये जे विद्यार्थी पर्सनली डिसॅबिलिटी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी PWD आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जो काही आहे तर या ठिकाणी इथं प्रेफरन्स असणार आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी नॉर्थ ईस्ट रिजनमधले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही तर या ठिकाणी इथं ही स्कॉलरशिप जे काही तर दिली जाणार आहे। ओके, म्हणजे पहिल्यांदा तो विद्यार्थी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकणारा असावा, त्याच्यानंतर तो विद्यार्थी जो काही आहे तर हँडिकॅप असावा, त्याच्यानंतर तिसरा जो काही प्रेफरन्स आहे तर तो नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये जे काही तर तो असणं आवश्यक आहे। त्यानंतर ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये जो काही आहे तर तो विद्यार्थी या ठिकाणी इथं यायला पाहिजे तर यांना जो काही तर इथं पहिला प्रेफरन्स असेल। मग या व्यतिरिक्त जे काही विद्यार्थी राहतील तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही तर इथं स्कॉलरशिप दिली जाईल। आता यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला किती स्कॉलरशिप इथे मिळणार आहे तर 30,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला इथं मिळू शकते। 30,000 रुपयेच नाहीये, 30,000 रुपयापर्यंतची जी काही आहे तर ती स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी इथे दिली जाणार आहे। आणि ही जी काही स्कॉलरशिप आहे तर ती फक्त एक वेळ दिली जाणार आहे। 30,000 रुपये जी काही स्कॉलरशिप आहे तर ती एकच वेळेस एक टाइम जी काही तर ती तुम्हाला स्कॉलरशिप इथं दिली जाईल। ओके, म्हणजे पूर्ण 30,000 रुपये मिळतील असं बिलकुल नाहीये। 30,000 रुपयापर्यंत जे क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता त्या क्रायटेरिया अनुसार तुम्हाला या ठिकाणी जे काही तर इथं स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाईल। मग ही स्कॉलरशिप तुम्हाला नेमकी दिली कशासाठी जाणार आहे, जी की तुमची ट्युशनची फीस आहे त्याच्यासाठी, बुक्स असतील, स्टडी मटेरियल असेल किंवा जे काही अकोमोडेशन असेल, राहण्याचा जो काही तुमचा खर्च आहे तर याच्यासाठी किंवा अदर एज्युकेशनल जे काही रिलेटेड कॉस्ट आहे तर याच्यासाठी जो काही आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट जो काही आहे तर 30,000 रुपयापर्यंतच दिला जाईल। मग या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, कागदपत्र नेमके आपल्याला इथं कोणकोणते पाहिजे तर एक रिसेंट पासपोर्ट साईज जो काही फोटो आहेत तर तो तुम्हाला इथं लागणार आहे। त्यानंतर 10वीची मार्कशीट जी काही तर ती आपल्याकडे असणं इथं आवश्यक आहे, कारण हा जो काही फॉर्म आहे तर तो 10वीच्या बेसवरती विद्यार्थ्यांना इथं दिला जाणार आहे। त्यानंतर जो काही तुमचा ॲडमिशनचा प्रूफ आहे तर तो लागेल, म्हणजे कॉलेजचा ID असेल किंवा स्कूलचा जो काही ID आहे तर तो आपल्याला या ठिकाणी इथं लागणार आहे। त्याच्यानंतर फीची रिसिप्ट लागेल किंवा फीस जे काही तुमच्या शाळेचं स्ट्रक्चर आहे फीसचं तर ते आपल्याला या ठिकाणी इथं असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे काही तर ते पाहिजे, कारण की 8 लाखापेक्षा कमी इन्कम आहे याचं आपल्याला प्रूफ जे काही तर या ठिकाणी इथं द्यावं लागेल तर त्यासाठी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट जे काही तर ते असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बँक पासबुक जे काही तर ते पाहिजे। या ठिकाणी जे काही आपण बँक पासबुक देणार आहेत तर त्याची आधार लिंक असणं जे काही तर ते सुद्धा या ठिकाणी इथं आवश्यक आहे, म्हणजे आधार पण आपल्याला या ठिकाणी जे काही तर ते लागेल। आता यामध्ये बँक अकाउंट जे काही तर ते गव्हर्नमेंट बँकेचं जर असेल तर ते खूप चांगलं, म्हणजे पब्लिक सेक्टर बँकेचं जर असेल तर खूप चांगलं। ओके, की लवकरात लवकर जी काही स्कॉलरशिप आहे तर त्या अकाउंटवरती आपल्याला जमा होते। आता या ठिकाणी नेमकं अप्लाय कसं करायचं आहे तर पहिल्यांदा एक मेथड अशी आहे की तुम्ही डायरेक्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27 हे सर्च करून जे काही तर डायरेक्ट या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता आणि इथून तुम्ही अप्लाय करू शकता। जर असं नसेल तुम्हाला करायचं तर मग या ठिकाणी जे काही तर अप्लाय नाऊवरती, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा बडी फॉर स्टडी हे जे काही आहे तर इथे ही वेबसाईट ओपन करायची। हे वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप जे काही आहे प्रोग्राम 2026-27 त्या ठिकाणी तिथे दिसेल। मग ते दिसल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मग त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल ID असेल, मोबाईल नंबर असेल
किंवा तुमचं गुगल अकाउंट जे काही आहेत तर त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी तिथं लॉग इन करायचे. मग लॉग इन केल्याच्या नंतर म्हणजे तिथं रजिस्ट्रेशन करायचं थोडक्यात. मग रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जे काही आहे तर तुम्ही या ठिकाणी परत डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27 इथं सर्च करू शकता. हे सर्च केल्याच्या नंतर जे काही आहे तर स्टार्ट ॲप्लिकेशनवरती तुम्ही क्लिक करू शकता. मग तिथे जे काही आहे तर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे जे काही माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला तिथं फिलअप करणं जे काही तर आवश्यक आहे. पूर्णपणे ती माहिती जे काही तर आपल्याला तिथं भरून द्यायची. त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते अपलोड करायचे आहेत आपल्याला. मग जे कोणते डॉक्युमेंट तिथं सांगण्यात आलेले असतील ते. त्यानंतर एक वेळ जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्याचा एकदा रिव्ह्यू घ्या. म्हणजे तो बरोबर आहे का चुकीचा आहे तर ते तुम्हाला एकदा बघायचं आणि तो बघून मग जो काही आहे तर तुम्ही पुढचं जे काही फॉर्मची प्रोसेस आहे तर त्या ठिकाणी तिथं करू शकता. प्रिव्ह्यू झाल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करायचा आहे. हा फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर जे काही तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं दिसेल की तुम्ही हा फॉर्म जो काही तर तो सबमिट केलेला आहे. नंतर ती जी काही प्रोसेस आहे तर या फाउंडेशनच्या अंतर्गत जे काही तर त्या ठिकाणी तिथं करण्यात येईल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम हे बाकीचं जे काही पार्ट आहेत तर ते करतील. मग तुम्ही या क्रायटेरियामध्ये जो काही क्रायटेरिया या ठिकाणी इथं सांगण्यात आलेला आहे यामध्ये जर बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी जो काही आहे तर इथं अप्लाय करू शकता. तरच तुम्हाला ती जी काही स्कॉलरशिप आहे तर ती त्या ठिकाणी तिथं मिळणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जी काही या ॲप्लिकेशन या फॉर्म जो काही तुम्हाला इथं भरायचा आहे तर याची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. तर तुम्ही त्यावरती डायरेक्ट जाऊन जे काही तर क्लिक करून तिथून सुद्धा जो काही आहे तर तुमचा फॉर्म इथे भरू शकता. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो काही आहे तर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या स्कॉलरशिपचा जो काही आहे तर इथं फायदा होईल. अशाच नवनवीन व्हिडिओ जे काही आहेत तर तुम्हाला आम्ही देत राहू. ओके, धन्यवाद.